शंकरा ये भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। ये भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। ये भोळा शंकरा महादेवा, ये भोळा शंकरा महादेवा, ये भोळा शंकरा। पुण्य भूमी पवित्र तेथे नांदतो हरी राम कृष्ण हरी। राम कृष्ण जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय 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 राम कृष्ण। लोचनी सुखदाता तुहा विठ्ठल गरवा तुहा विठ्ठल गरवा तुकला तुहा विठ्ठल गरवा तुहा गरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर तुम्हारे बरा बापर तुम्हारे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल ज्ञान नमो सद्गुरु नमो भगवतो श्री गजाननाय। नमो सद्गुरु श्री गजाननाय। ओम नमो भगवतो
निरंतर हे ध्याना हे ध्याना मकर कुंडले सर्वती सवानी कंठी कसुमा विराजितो निराजितो कंठी कसुमा आवडे निरंतर हे ध्याना हे ध्याना तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिला ती मुखावरीने आवडीने शारदा काशी पितांबरा ध्याना हे ध्याना नमो ज्ञाने Thank you.
शरण 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 एकनाथा
गणुदास म्हणे गणुदास हरे राम
मूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गोपालकृष्ण भगवान की जय। सद्गुरु एकनाथ महाराज की जय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दायतपात्रनेत्र येन त्वयि भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय पुत्रवेत्रैकपालये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतत्वे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु एकनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री कृष्णाय नमः। ओम नमो सद्गुरु धन्वंतरी ज्याची दृष्टीची निरोज करी त्या वाचोनी संसारी भोरोग दुरी न करवे त्या भोरोगाचे निदर्पे उभाद तापली त्रिविध तापे मी माझेने संकल्पे वांगल्पे जलपदी पळली द्वैताची दुखना तोंडीची चवी गेली जाना मुखाला कळवटपणा कडू वचना बोलतू तेथे व्याधीचे निसन्निवादे विवेक हानोनिया लाटे उमरडोनिया धैर्य हाते वासनावना दे हिंडती गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु एकनाथ महाराज की जय। अशा रीतीला परम पवित्र अशा भगवान शिवजीच्या मंदिरवर तुम्ही आपण आता 9 दिवस पर्यंत या ठिकाणी असं पवित्र जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान तुम्ही आपण श्रवण करणार आहे म्हणून भाग्य आहे। कारण कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम विषय थोडा उंच आहे लक्षात ठेवा। कारण या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे। त्या त्रिवेणी संगमात काशी क्षेत्रात जर आपण गेलो तर त्या ठिकाणी स्नान केल्याने मनुष्य पवित्र होते। पण या ठिकाणी नाथ महाराज काय सांगतात की कथा त्रिवेणी संगम या कथेच्या त्रिवेणी संगमात तुम्ही आपण जर स्नान केलं तर त्याचं फल काय प्राप्त होते म्हणतात त्यांचे उद्धरती पूर्व जाते। लक्षात ठेवा 42 कुळांचा उद्धार होते। एवढं मोठं हे पवित्र आत्मज्ञान नाथ महाराजांनी तुमच्या आपल्याकरता लिहिलं मोठं भाग्य आहे। तुम्ही आपण या ठिकाणी असं जे पवित्र आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान आपण श्रवण करून आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची आहे। प्रत्येकाला लक्षात ठेवा काय करायचं आहे आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची आहे। त्याच्याकरता तुम्ही आपण या पृथ्वी तलावर सर्व लोक जन्माने आलो आणि असं जे पवित्र आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान नाथ महाराजांनी तुमच्या आपल्याकरता लिहून ठेवलं मराठीत लिहिलं। लक्षात ठेवा हे भागवत नव्हे लक्षात ठेवा हे भागवत नाही काय आहे मग हे अज्ञानालागी निगपळे महानाव देवे निर्माण केली। लक्षात ठेवा काय निर्माण केलं परमात्म्यानं महानाव देवे निर्माण केली। हे भागवत नव्हे नाथ महाराज काय लिहितात
हे भागवत नाही, हे भगवंतानं अशी मोठी नाव निर्माण केली आणि त्या नावेत तुम्ही आपण जर सर्व लोक बसलो, पुण्या नावेत अशा संत महात्म्याच्या नावेत जर तुम्ही आपण बसलो तर तुमचा आपला उद्धार झाला, यात काही मोठा नवल नाही. पण 42 पुळ्याचा उद्धार होईल एवढं मोठं पवित्र आत्मज्ञान नाथ महाराजांनी तुमच्या आपल्याकरता लिहिलं. कारण महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले, पण त्यातल्या त्यात नाथांचे उपकार जे आहेत, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी हो माय. लक्षात ठेवा काय म्हणतात नाथ महाराज की सकल संतांचा राजा स्वामी एकनाथ माझा. सर्व संत महात्म्याचा राजा, एका संताचा नाही, सर्व संत महात्म्याचा जो राजा आहे. राजा का म्हटलं गेले की त्याने हे संपूर्ण आत्मज्ञान मराठीत लिहिलं. संस्कृत मधलं असं पवित्र ज्ञान ज्या संत महात्म्यानं, ज्ञानेश्वर माऊलीनं सुद्धा हे आत्मज्ञान मराठीत लिहिलं. पण त्यावेळेस आज 700 वर्ष झाले. लक्षात ठेवा त्यावेळेस काय झालं म्हणतात की असं जे पवित्र आत्मज्ञान मराठीत लिहिलं गेलं, ते पवित्र आत्मज्ञान त्यावेळेस ब्राह्मण समाजानं ते प्रसिद्ध होऊ दिलं नाही. लक्षात ठेवा स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मज्ञान लिहिलं आणि समाधीत घेऊन गेले. लक्षात ठेवा समाधी घेतली माऊलीनं, समाधी घेतल्यानंतर ते आत्मज्ञान समाधीत नेलं. लक्षात ठेवा एवढं पवित्र आत्मज्ञान लिहिल्यानंतर नंतर 300 वर्षानंतर भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. त्याच्यानंतर 300 वर्ष झाले हे आत्मज्ञान जमीन मध्ये होतं. जमीन मध्ये समाधी संजीवन हरिपाठ म्हटलं गेले. कारण जिवंत आहे ते समाधी अजून सुद्धा हजारो वर्ष जिवंत राहील. लक्षात ठेवा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊलीची समाधी जिवंत आहे. समाधी संजीवन हरिपाठ म्हटलं गेले. नंतर 300 वर्षानंतर नाथांचा अवतार झाला, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. आणि नंतर नाथ महाराजांनी असं जे पवित्र आत्मज्ञान आहे ते पवित्र आत्मज्ञान आळंदी क्षेत्रात गेले आणि आळंदी क्षेत्रात गेल्यानंतर माऊलीची समाधी उकरली. पुन्हा उकरली नाथ महाराजांनी. लक्षात ठेवा आणि नाथांनी समाधी उकरल्यानंतर नाथ महाराज पश्चिम दरवाजानं समाधीचा दरवाजा आहे. ज्या ठिकाणी नंदी ठेला आज तो नंदी उचलला महाराजांनी आणि तिथून पायऱ्या बांधलेल्या आहे. कोण बांधलेल्या पायऱ्या? त्या नामदेव महाराजांनी. आणि नामदेव महाराजांची 4 मुलं होते. त्या 4 मुलांनी माऊलीची समाधीची जागा तयार केली. त्यावेळेस पायऱ्या बांधलेल्या आहे तिथं खाली. आणि त्या पायऱ्यानं नाथ महाराज आत शिरले आणि आत शिरल्यानंतर असं जे पवित्र आत्मज्ञान होतं माऊलीनं, जे ज्ञानेश्वरी होती ते ज्ञानेश्वरी नाथांच्या हाती दिली. आणि नाथ महाराजांनी ते ज्ञानेश्वरी पैठण क्षेत्रात आणली. आणि पैठण क्षेत्रात आणल्यानंतर पहिलाच ग्रंथ दिला नाथांनी ज्ञानेश्वरी. लक्षात ठेवा आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहून झाल्यानंतर नाथ भागवताला सुरुवात केली. नाथ भागवत लिहायला सुरुवात केल्यानंतर 5 अध्याय लिहिले. आणि 5 अध्याय गेल्यानंतर काशी क्षेत्रात वार्ता गेली. कोण्या ठिकाणी वार्ता गेली? काशी क्षेत्रात. आणि काशी क्षेत्रात वार्ता गेल्यानंतर असं जे पवित्र आत्मज्ञान महाराष्ट्रातला संत जो आहे तो संत हे मराठीत लिहून राहिला. आपला कमीपणा होईल. ब्राह्मण लोकांना वाटलं आपला कमीपणा झाला नाही पाहिजे म्हणून नाथांवर बहिष्कार टाकला त्या काशी क्षेत्रातल्या ब्राह्मण लोकांना. आणि नाथ महाराजांना काशी क्षेत्रात बोलावून घेतलं. काशी क्षेत्रात गेल्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी असं जे पवित्र आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान तिथला जो मुख्य पंडित होता त्या पंडितानं सांगलं की हे आत्मज्ञान मराठीत लिहिलं, तुम्ही दोषी आहे.
तुम्ही सर्व दोषमुक्त होण्याकरता हे ज्ञान तुम्हाला आता गंगेत टाकावं लागेल, प्रायचित्त घ्यावं लागेल नाथांसारखेले, सामान्य संतांना नाही. नाथ महाराजांना प्रायचित्त घ्यायकरता काय केलं जाईल, एवढा मोठा पवित्र ग्रंथ गंगेत नेऊन टाकला. गंगेत नेऊन टाकता बरोबर त्या ठिकाणी गंगा मातेनं असं जे पवित्र आत्मज्ञान आहे ते वरच्या वर झेललं. गंगेने हात वर काढले आणि एवढं मोठं जे पवित्र आत्मज्ञान होतं ते गंगेत टाकलं. पण ते गंगेनं काय केलं, स्वतः ते आत्मज्ञान असा जो पवित्र ग्रंथ आहे, नाथ भागवत म्हणतात त्याला लक्षात ठेवा. आणि असा जो पवित्र ग्रंथ आहे तो पवित्र ग्रंथ या गंगेनं नाथांच्या हाती दिला. आणि नाथांच्या हाती दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातले हजारो वारकरी जायला होते नाथांसोबत. कारण सकल संतांचा राजा स्वामी एकनाथ माझा, त्यांच्या ऐकता भागवत प्राणी होती जीवनमुक्त. कारण जिवंतपणी मुक्ती प्राप्त करायची आहे, मेल्यावर मुक्ती आहे काय नाही. मेल्यावर कोण पाहिली मुक्ती आहे, भोजनाते भक्ती आणि मरणाते मुक्ती पाषांड्याची. हा पाषांडीपणा आहे, मेल्यावर मुक्ती प्राप्त होईल. कारण जिवंतपणे तुम्हाला आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करायचं आहे प्रत्येकाने. आणि मुक्ती जी आहे ते मुक्ती जिवंतपणे प्राप्त करायची आहे. म्हणून हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ नव्हे, भगवंत हा स्वतः परमात्म्यानं लिहिला. आणि असा जो पवित्र ग्रंथ आहे तो पवित्र ग्रंथ त्या काशी क्षेत्रात नाथांनी हत्तीवर मिरवणूक काढली त्या ठिकाणी. आणि हत्तीवर मिरवणूक काढल्यानंतर नाथ महाराजांनी पुढचं जे भागवत आहे, जे 5 अध्यायापासून राहील होतं 31 अध्यायापर्यंत लिहिलं नाथांनी त्या ठिकाणी. काशी क्षेत्रात हा अध्याय पूर्ण झाला ग्रंथ. आणि काशी क्षेत्रात हा ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नाथ महाराज 12 वर्ष राहिले. 1 दिवस 2 दिवस नाही, 12 वर्ष काशी क्षेत्रात राहिले आणि नंतर महाराष्ट्रात आले. आणि महाराष्ट्रात आल्यानंतर हा असा जो पवित्र ग्रंथ आहे तो पवित्र ग्रंथ आणि पवित्र आत्मज्ञान जे आहे ते तुम्ही आपण आता श्रवण करणार आहे. मोठं भाग्य आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम ह्या तीनही गोष्टी या ठिकाणी 7 दिवस पर्यंत किंवा 9 दिवस पर्यंत अखंड तुम्हाला आपल्याला ऐकायला भेटणार आहे. मोठं भाग्य आहे. याला म्हणतात खरं भाग्य. काय म्हणतात नाथ महाराजांना पहिल्याच ओळीत, आज सद्गुरूचं वर्णन सांगणार आहे नाथ महाराज. पहिल्या ओळीत काय लिहितात, ओम नमो सद्गुरु धन्वंतरी. सद्गुरू कसे आहेत, सद्गुरू हा माणूस नाही, ही पंचमहाभूताचं शरीर नाही. सद्गुरू तुम्हाला आपल्याला समजून घ्यायचं आहे प्रत्येकाले. मज हृदयी सद्गुरू, ज्ञानेश्वर महाराज काय लिहितात ज्ञानेश्वरी, मज हृदयी सद्गुरू तेने तालिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. एक एक शब्द महत्वाचा लिहिला. काय लिहितात, मज हृदयी सद्गुरू. सद्गुरू म्हणजे तुमचं आपलं शरीर ज्याच्या सत्तेनं चालून राहिलं. लक्षात ठेवा, ज्याच्या सत्तेनं तुमचं आपलं हे शरीर चालून राहिलं. कोणा चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीरा. तुमचं आपलं जे प्रत्येकाचं हे पंचमहाभूताचं शरीर जे आहे, हे शरीर ज्याच्या सत्तेनं चालून राहिलं त्याला म्हटलं सद्गुरू. आणि त्या सद्गुरूची तुम्हाला आपल्याला ओळख करून घ्यायची आहे या जीवनात आल्यानंतर. आल्यानं संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. त्या परमात्म्याला तुम्हाला आपल्याला शरण जायचं आहे. कोण्या परमात्म्याला शरण जायचं आहे, तुमच्या आपल्या प्रकृतीत असणारं जे परब्रह्म आहे, तुमची आपली प्रकृती ज्याच्या सत्तेनं चालून राहिली त्या सद्गुरूची तुम्हाला आपल्याला ओळख करायची आहे. प्रत्येकाला काय करायची आहे, ओळख करायची आहे. आणि ते ओळख म्हणजे काय म्हणतात, त्याला अजपा जप म्हटलं. ज्ञानेश्वर महाराज काय लिहितात, अजपा जपने उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार असेल. असा जो अजपा जप आहे, पहिल्यानं जप करायचा आहे. जप कोण्या वाणीत करायचा आहे, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी विषय थोडा उंचच आहे. कारण नाथांचे शब्द आहे, संत महात्म्याचे जे शब्द आहे ते अतिशय उंच आहे. जप कशाचा करायचा आहे, जप हा भगवान नामाचा करायचा आहे. आणि जप करता करता जो
अजपा जप आहे, तो अजपा जप तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला साध्य करायचा आहे. अजपा जपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. आणि असा जो अजपा जप आहे, तो अजपा जप तुमच्या आपल्या प्रकृतीत अखंड चालू आहे. लक्षात ठेवा. त्या अजपा जपाकडे आपलं तुमचं ध्यान नाही. अजपा जप म्हणजे हा जो आपला श्वासोश्वास चालू आहे, हा श्वासोश्वास हा प्रत्येकाचा गुरु आहे. लक्षात ठेवा. गुरु म्हणजे काय भयंकर दूर आहे काय? कोणी म्हणते आम्ही गुरु करायला चाललो, कोणी म्हणते गुरु पाहिला. गुरु हा पंचमहाभूताचा नाही. लक्षात ठेवा. गुरु कशाचा आहे? पंचमहाभूताचं हे प्रत्येकाचं शरीर आहे. हे पंचमहाभूताचं शरीर ज्याच्या सत्तेनं चालून राहिलं त्याला म्हटलं सद्गुरु. गुरु हा संत बुडीचा राजा. गुरु हा प्राण दिसावा माझा. आपला जो प्राण आहे, आपल्या प्रकृतीत जो प्राण अपान व्यान उदान समान देवदत्त कृकल धनंजय नाग आणि कूर्म असे 10 प्रकारचे वायू तुमच्या आपल्या देहात सारखे चालून राहिले. लक्षात ठेवा. आपण जो श्वासोश्वास घेऊन राहिलो, आपला जो श्वासोश्वास अखंड चालू आहे, तो अखंड श्वासोश्वास वाढणारी जी सत्ता आहे, अखंड श्वासोश्वास कशामुळे चालून राहिला तुमच्या आपल्या देहात? त्या भगवंताच्या सत्यानं, त्या सद्गुरूच्या सत्यानं तुम्ही आपण अखंड श्वासोश्वास घेऊन राहिलो. आणि त्याची सत्ता ज्या दिवशी बंद पडली, त्याची सत्ता आपल्या प्रकृतीत चालून राहिली. आपण जो श्वासोश्वास घेऊन राहिलो आणि सोडून राहिलो, आपण घेऊन राहिलो काय? नाही. हा भ्रम आहे. तुम्ही आपण श्वासोश्वास घेऊन राहिलो. आपण झोपलो तरी ते जगदंबा झोपत नाही. तिचा उत्सव करायचा आहे तुम्हाला आपल्याला. कशाचा उत्सव करायचा आहे? 9 दिवस जगदंबेचा उत्सव करायचा आहे. ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जे विश्वविधाच्या कुंभा सावली केली. विषय थोडा उंच आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत लिहितात 5व्या की 6व्या अध्यायात 2 अध्याय लिहिले ज्ञानेश्वर महाराजांनी. योगाभ्यास म्हटलं झाले. योग म्हणजे जोडणे. योग म्हणजे जोडणे. आणि असा जो योगाभ्यास आहे, तो योगाभ्यास माऊलीनं त्या ठिकाणी आचरणात आणून तो लिखाण केला. त्या ठिकाणी काय लिहितात? जे कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जे विश्वविधाची कुंभा सावली केली. काय सुंदर ओव्या लिहिल्या ना ज्ञानेश्वर महाराजांनी. काय लिहितात? की आपण झोपलो तरी ते झोपत नाही. त्याला म्हटलं कुंडलिनी जगदंबा. त्या जगदंबेची कृपा तुम्हाला आपल्याला संपादन करायची आहे. आपला झोपेत सुद्धा श्वासोश्वास बंद होत नाही. जागृतीत बंद होते का? नाही. श्वासोश्वास म्हणजे हा शिव परमात्मा आहे. लक्षात ठेवा. श्वास म्हणजे शिव. आणि हा जीवाचा जो शिव आहे, तो शिव तुम्हाला आपल्याला पाहायचा आहे. प्रत्येकाने डोळे बंद करायचे आहे. आणि डोळे बंद करून आपला श्वास जो आहे तो आत जाऊन राहिला आणि बाहेर येऊन राहिला हे आपल्याला त्याच्यावर निरीक्षण द्यायचं आहे. त्याला म्हटलं अजपा जप. आणि असा जो पवित्र अजपा जप आहे, तो अजपा जप ज्या दिवशी तुमच्या आपल्या जीवनात साध्य झाला, त्या दिवशी खरं तुमच्या आपल्या जीवनात ते कुंडलिनी जगदंबेची कृपा झाली. लक्षात ठेवा. एका जनार्दनी अंबा. काय लिहितात नाथ महाराज? नाथांचे शब्द आहे सर्व. एका जनार्दनी प्रसन्न झाली जगदंबा. प्रसन्न व्हायला पाहिजे जगदंबा. तिची भक्ती करायची आहे प्रत्येकाने. आणि अशी जे जगदंबा आहे, ते जगदंबा तुमच्या आपल्या कोण्या ठिकाणी बसेल आहे? आपल्या नाभी चक्रावर आहे. लक्षात ठेवा. कोण्या चक्रावर आहे? नाभी चक्रावर आहे. मूलाधार चक्र आहे खाली. स्वादिष्टान चक्र आहे, त्याच्या वर आहे जगदंबा. आणि त्या जगदंबेची कृपा आहे तुमच्या आपल्यावर सर्व लोकांवर. म्हणून तुमचं आपलं शरीर चालून राहिलं. आणि त्या जगदंबेची कृपा तुम्हाला आपल्याला पुन्हा संपादन करायची आहे. काय करायचं आहे? जगदंबेची कृपा संपादन करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे? मातीची तो हे अंबा. नाथ महाराज लिहितात मातीची नाही. तुमच्या आपल्या प्रकृतीत रात्रंदिवस अखंड, जे अखंड कार्य करून राहिली, तिला म्हटलं जगदंबा. मातीची नाही. मातीची नोहे अंबा. काय लिहितात नाथ महाराज?
नाथांचे शब्द आहे. कशाची आहे जगदंबा? चैतन्य चक्रवर्तीची आहे. जे चैतन्य आहे, जे चक्रवर्ती आहे, संपूर्ण जगाची चक्रवर्ती जे माता आहे, की जिचं संपूर्ण जगावर सत्ता आहे, जिने हे संपूर्ण जग निर्माण केलं, त्याला म्हटलं जगदंबा. आणि अशी जे जगदंबा आहे, ते जगदंबा काय करते? तुम्ही आपण ज्यावेळेस गर्भात होतो त्यावेळेस त्या जगदंबेने काय केलं? तुमचा आपला प्रत्येकाचा सांभाळ केला. आणि सांभाळ करून त्या ठिकाणी असं जे पवित्र नाम आहे, ते अखंड नाम तुमच्या आपल्या प्रकृतीत त्या संचार केला त्या जगदंबेनं. आणि असा अखंड जो श्वास आहे, तो श्वास त्या ठिकाणी अखंड चालू होता. आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा ते जगदंबा तुमच्या आपल्या प्रकृतीत आहे. कोण्या ठिकाणी आहे? नाभी चक्रावर आहे, लक्षात ठेवा. आणि अशी जी नाभी चक्रावर असणारी जी जगदंबा आहे, त्या जगदंबेची तुम्हाला आपल्याला कृपा संपादन करायची आहे. कारण रात्रंदिवस अखंड श्वासोश्वास ओढून राहिली तुमच्या आपल्या देहात. आणि श्वासोश्वास ओढून काय करून राहिली? तुमचं आपलं जे शरीर आहे, ते शरीर अखंड चालून राहिलं त्या सत्तेनं. तिने कधी म्हटलं मी 1 मिनिट थांबली किंवा 2 मिनिट जर थांबली ना, जगदंबा जर 2 मिनिटं थांबली ना, आपलं तिकडे लक्ष नाही. आपलं कोणी लक्ष आहे? आपलं त्या जगदंबेकडे लक्ष नाही. आपलं लक्ष बाहेर आहे. बाह्य भक्ती आहे आणि अंतर्भक्ती आहे. 2 भक्त्या चांगल्या या ठिकाणी. तुमच्या आपल्या देहात असणारी जे पवित्र जगदंबा आहे, त्या पवित्र चैतन्य चक्रवर्तीची शोभा जी आहे, त्या शोभेमुळे तुम्ही आपण अखंड चालून राहिलो. लक्षात ठेवा. काय लिहिता या ठिकाणी नाथ महाराज? ओम नमो सद्गुरु धन्वंतरी. धन्वंतरी आहे. धन्वंतरी कशाला म्हटलं? ही संपूर्ण विद्या आहे. त्या विद्येचं माहेर घर ज्याच्या जवळ आहे त्याने म्हटलं धन्वंतरी. ज्याची दृष्टीची निरुज करी, त्या वाचोनी संसारी भौरवोदुरी न करवे. असा जो धन्वंतरी आहे, आपल्या देहातला जो धन्वंतरी आहे, धन्वंतरी म्हणजे आत्मतत्व म्हटलं त्याला, आत्मस्वरूप म्हटलं. आणि त्या जगदंबेच्या कृपेनं तुम्हाला आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची आहे प्रत्येकाला. असा जो धन्वंतरी आहे, त्या धन्वंतरीची आपल्याला काय करायची आहे? भेट घ्यायची आहे प्रत्येकाला. त्याच्या दृष्टीची निरुष्करी. आणि त्याची पवित्र दृष्टी जी आहे, ते दृष्टी तुम्हाला आपल्याला पाहायची आहे. त्या वाचोनी संसारी भौरवोदुरी न करवे. आणि असा जो भवरोग आहे प्रत्येकाच्या ठिकाणी, भव म्हणजे भ्रम, भौरोग म्हणजे काय? असा भलकसा मोठा काही आहे का समुद्र? भवसागर. भवसागर हा मोठा काही समुद्र नाही. या ठिकाणी नाथ महाराज लिहितात, असा जो भव म्हणजे भ्रम, भ्रम म्हणजे अज्ञान. तुमच्या आपल्या ठिकाणी असणारं जे अज्ञान आहे, तो अज्ञानाचा अंधकार तुम्हाला आपल्याला बाहेर काढायचा आहे. आणि आपल्या प्रकृतीत असा जो ज्ञानाचा प्रकाश आहे, तो प्रकाश तुम्हाला आपल्याला जिवंतपणे प्रगट करायचा आहे. त्याला म्हटलं ज्ञानाग्नी. त्या ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. नाथ महाराज काय लिहितात की असं जे पवित्र ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा जो अग्नी आहे, त्या ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. तो ज्ञानाग्नी तुमच्या आपल्या देहात प्रगट करायचा आहे प्रत्येकाने. त्या श्वासोश्वासावर त्या जगदंबेच्या कृपेनं असा जो पवित्र असणारा ज्ञानाग्नी आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी तमाहु पंडितम बुधः. ज्ञानेश्वर महाराज काय लिहितात ज्ञानेश्वरी? ज्ञानाग्नी सर्व कर्माणी तमाहु पंडितम बुधः. म्हणजे सर्व कर्म तुमचे आपले अनंत जन्माचे जे कर्म आहे शिल्लक, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर माते संगोष्ट कर्मणी. कारण अनंत जन्मात तुम्ही आपण 84 लाख जेवणी भोगत आलो. एक जेवणी नाही, काय काय भोगलं तुम्ही ना आपण ना? 84 लाख जेवणी भोगत आलो या जन्मात. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. या जन्मात आल्यावर सुद्धा जर भगवंताची प्राप्ती केली नाही किंवा आत्मस्वरूपाची प्राप्ती केली नाही, तर पुन्हा 84 लाख जेवणीचा फेरा आहे. एवढा मोठा चक्कर आहे. आणि एवढा मोठा चक्कर आपल्याला सोडून द्यायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे? या जन्मात आल्यानंतर
असा 84 लाख एवढीचा जो चक्कर आहे तो या ठिकाणी चुकवता येते. कशामुळे चुकवता येते म्हणतात की असा जो तुमच्या आपल्या प्रकृतीतलं अज्ञान जे आहे ते अज्ञान तुम्हाला आपल्याला समाप्त करायचं आहे आणि त्या ठिकाणी पवित्र ज्ञान जे आहे ते ज्ञान संत महात्म्याच्या कृपेनं तसं प्राप्त होणार नाही. संत महात्म्याच्या कृपेनं असं जे सद्गुरूच्या कृपेनं असं जे पवित्र आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान तुम्हाला आपल्याला प्राप्त करून आत्मस्वरूपाची प्राप्ती जी आहे त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची आहे. आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर परब्रह्म स्वरूप जे आहे ते परब्रह्म स्वरूप पुन्हा आपल्याला प्राप्त करायचं आहे. एवढं मोठं भांडवल तुमच्या आपल्या देहात आहे. एवढं मोठं भांडवल आहे. खूप मोठं भांडवल परमात्म्याने तुमच्या आपल्या देहात ठेवलं. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी. या मनुष्य देहात भगवत प्राप्तीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान असं परमात्म्यानं तुमच्या आपल्या कोणी ठेवलं या देहात ठेवलं. देहात ठेवलं म्हटल्यापेक्षा तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात ठेवलं. लक्षात ठेवा एवढं मोठं हे डोकं पवित्र आहे प्रत्येकाचं. पण या डोक्यात काय करायला लागते या ठिकाणी विवेक जागृत करायचा आहे प्रत्येकाला. आणि विवेक जागृत करून तुमच्या आपल्या ठिकाणी असं जे पवित्र वैराग्य आहे विवेक वैराग्य दोन्ही प्रगटता हृदय भुवनी सोंगवनी जीव वरते. त्यावेळेस आपल्या प्रकृतीतला जो उजेड आहे आपल्या प्रकृतीतला आत्मस्वरूपाचा जो उजेड आहे तो केवढा आहे. बाबारे केवढा आहे तर सांगता येईल का बघाले नाही. एक एक रोमाचे ठाई लक्षात ठेवा केवढा आहे तो. एका एका केसाच्या ठिकाणी कोट्यावधी चंद्र सूर्याचं तेज आहे. त्याला म्हटलं परमात्मा तत्व. परमात्मा तत्व कसं आहे एका एका परमात्म्याच्या एका एका रोमात कोट्यावधी चंद्र आणि कोट्यावधी सूर्यनारायणाचं तेज आहे. एवढा मोठा प्रकाश तुमच्या आपल्या देहात आहे. पण आपण जर डोळे बंद केले की आपल्याला काय दिसते अंधकार दिसते. कशाचा अंधकार आहे. हा डोळे बंद केल्यानंतर हा सर्व मायेचा अंधकार आहे. लक्षात ठेवा कोणी आपण सर्व लोक माईक आहे म्हणजे मायेमुळे तुमच्या आपल्या ठिकाणी अंधकार निर्माण झाला. सो दिशे सो माया संतो सो दिशे सो माया. कबीर साहेब काय म्हणतात की तुम्ही आपण जे पाहून राहिलो सर्व जगात हे सर्व माया आहे. आणि प्रत्येक मनुष्य मायेच्या भक्तीत गुंतला. भगवंताची भक्ती करून राहिलो का तुम्ही आपण नाही. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. प्रत्येक मनुष्य या देहाला सुख प्राप्त झालं पाहिजे याच्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करून राहिला. पण देवाकरता प्रयत्न आहे का नाही. प्रत्येक मनुष्य मायेकरता फिरून राहिला. दैवी येशाम मोलमयी मम माया दुरत्यय मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. विषय थोडा उंच आहे. आता राहील विषय पाहू दुपारून. थोडा वेळच झाला आपल्याला चालू केलेला भागवत. आता पवित्र असं जे आत्मज्ञान आहे तुम्ही आपण 9 दिवस पर्यंत श्रवण करणार आहे म्हणून भाग्य आहे. आज पहिला दिवस आहे. आता पहिला दिवस असल्यावर आपल्याला जरा उशीर झाला चालू करायला. पण असो दुपारून 2 वाजता की 3 वाजता करायचं चालू. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. नरी गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज.
राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडरी गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मुक्ताबाई गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु एकनाथ महाराज की जय नवनाथ भगवान की जय दत्तात्रेय महाराज की जय बजरंगबली की जय उमापति महादेव की जय जय श्री गणेशाय नमः श्री कृष्णाय नमः हेची जाणावया निरूपाते पूर्वी तेने श्री अनंते निजमायेचे निहाते केले बहुते शरीरे एके किरी भूचरे एके ते केली खेचरे एके केली जलचरे चरे आचरे ती एके गोपाल कृष्ण भगवान की जय
सद्गुरु एकनाथ महाराज की जय. अशा रीतीनं परम पवित्र अशा गंगेच्या तीरावर शुकाचार्य मुनी परीक्षित राहिले, आत्मज्ञान सांगून राहिले. आणि असं जे पवित्र आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान नाथ महाराजांच्या कृपेनं तुम्ही आपण या ठिकाणी श्रवण करून राहिलं मोठं भाग्य आहे. काय लिहिता या ठिकाणी आता नाथ महाराज की असं जे पवित्र ज्ञान आहे ते पवित्र ज्ञान सांगत असताना नाथ महाराज काय म्हणतात की पूर्वी श्री अनंते, पूर्वी काय झालं की भगवंतानं हे संपूर्ण चराचर सृष्टी निर्माण केली. काय काय निर्माण केलं म्हणतात, निज मायेचे निहाते केली बहुते शरीरे. अशी जी भगवंताची माया आहे त्या मायेच्या हातून भगवंतानं काय केलं म्हणतात की असे अनेक प्रकारचे शरीर निर्माण केले. आणि हे शरीर निर्माण करण्याकरता नाथ महाराज काय म्हणतात त्याच्याकरता पंचमहाभूत त्याचा वापर केला गेला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असे जे पंचमहाभूत आहे त्या पंचमहाभूताच्या वापरामुळे मायेनं अनेक शरीर निर्माण केले. कोणते कोणते शरीर निर्माण केले म्हणतात, एक एक केली भूचरे, एक ती केली खेचरे, एक एक केली जळजळे नळे चिरे आचरे ती एके. अशा रीतीनं भगवंतानं काय निर्माण केलं म्हणतात मायेच्या हातून की चराचर, भूचर, खेचर, जळचर असे अनेक प्रकारचे जे योनी आहेत त्या निर्माण केल्या. 84 लाख योनी निर्माण केल्या मायेच्या हातून. वृक्ष, सर्प, पशु, दंश, राक्षस, पिशाच, बकहंस, मत्स्य, कच्छादी असे सुजी बहुवस योनी ते. अशा रीतीनं भगवंताने हे सृष्टी कशी निर्माण केली म्हणतात त्या सृष्टीचं वर्णन सांगून राहिले या ठिकाणी नाथ महाराज की प्रथम सृष्टी निर्माण केली. आणि ही सृष्टी निर्माण करत असताना पहिल्यानं पंचमहाभूत निर्माण केले. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असं भगवंताच्या शब्दातून हे संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. की भगवंतानं आवाज दिला. पहिल्यानं काय केलं भगवंतानं, असं जो भगवंताचं नाम आहे त्या नामातून हे संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. नाम के साले सारे, नाम के सारे सगही सगळही जंत, म्हणजे त्या नामाच्या आधारानं हे भगवंतानं संपूर्ण सृष्टीचं जे रचना आहे ते रचना केली. या ठिकाणी नाथ महाराज काय सांगतात की वृक्ष, सर्प, पशु आणि दंश वृक्ष निर्माण केले मायेनं. अनेक प्रकारच्या सर्पयोनी निर्माण केल्या. पशु, पक्षी, राक्षस, पिशाच, बकहंस राक्षस निर्माण केले. काही पिशाच निर्माण केले. काही बक, हंस, मत्स्य, कच्छादी असे सुजी बहुवस योनी ते. अशा रीतीने भगवंतानं अशा 84 लाख योनी निर्माण केल्या. शेरे, अचेरे, विचेरे, खेचरे असे अनेक प्रकारचे जीव निर्माण केले. अनेक योनी निर्माण केल्या. 84 लक्ष योनी सृजुनी पाहे परतोनी. अशा 84 लाख योनी निर्माण केल्या परमात्म्यानं. आणि मागे उलटून पाहिलं देवानं तर काय झालं म्हणतात, तव निज प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी. भगवंताच्या प्राप्ती करता या जगात कोणीच अधिकारी दिसला नाही. कारण अनेक योन्या निर्माण केल्या पण मनुष्य योनी सोडून निर्माण केल्या. काय केलं भगवंतानं, अनेक योनी निर्माण केल्या पण मनुष्य योनी मागून निर्माण केली, नंतर निर्माण केली. ऐसे देखोनी सृष्टी दे सुगन वाटेची देवाते, मग मानवी प्रकृती दे आदरे बहुते निर्मिले. अशा रीतीने भगवंताने म्हटलं की आपल्याला या ठिकाणी ओळखण्याकरता आपलं आत्मज्ञान जे आहे ते आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता आपला कोणी अधिकारी नाही. म्हणून भगवंतानं काय निर्माण केलं म्हणतात, हे मनुष्य योनी निर्माण केली. आणि या मनुष्य योनी निर्माण केल्यानंतर भगवंतानं काय केलं की बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहिजे. असं जे भगवत प्राप्तीचं ज्ञान आहे
ते ज्ञान भगवंतानं प्रत्येकाच्या डोक्यात ठेवलं या पृथ्वी तलावर. प्रत्येकाच्या म्हणजे या मानव शरीर धारण करून या मानवाच्या शरीरात प्रत्येकाच्या डोक्यात त्याला आपण मेंदू म्हणतो. काय म्हणतो आपण? त्याला मेंदू म्हणतो आपण. पण प्रत्येकाचा मेंदू सारखा आहे काय? नाही, सारखा नाही. काही लहान आहे, काही मोठा आहे. हे असं कशामुळे झालं? लहान मोठा कशामुळे निर्माण झालं? तर आपल्या आपल्या प्रत्येकाच्या संस्कारामुळे हे लहान मोठे मेंदू निर्माण झाले. लक्षात ठेवा. काय सांगा या ठिकाणी नाथ महाराज? ऐशिया बाहुल्य मनुष्य देई निज ज्ञान घातले पायी जेने ज्ञाने देई विधेय पायी पावती. ज्या ज्ञानामुळे असं जे विधेयी स्वरूप आहे भगवंताचं, ते भगवंताचं विधेयी स्वरूप तुमच्या आपल्या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे. याच्याकरता भगवंतानं काय निर्माण केलं म्हणतात की असं जे भगवंताचं विधेयी स्वरूप जाणण्याकरता असं जे विधेयी नाम आहे. लक्षात ठेवा, विषय थोडा उंच आहे. नाथ महाराज काय लिहितात या ठिकाणी की बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहिजे. आपलं ज्ञान भगवंताने या पृथ्वी तलावर प्रत्येक मनुष्याच्या डोक्यात ठेवलं. पण काय झालं म्हणतात? जेने ज्ञाने देई विधेय पायी पावती. ज्या ज्ञानामुळे असं जे पवित्र ज्ञान आहे त्या पवित्र ज्ञानामुळे काय झालं म्हणतात की विधेयी ज्ञान विधेयी नाम हे कोणामुळे प्राप्त होते? हे सद्गुरूच्या कृपेनं असं असणारं जे पवित्र विधेयी नाम आहे ते विधेयी नाम तुम्हाला आपल्याला प्राप्त करायचं आहे या पृथ्वी तलावर. काय प्राप्त करायचं आहे? विधेयी नाम प्राप्त करून अशी जी विधेयी अवस्था आहे ते विधेयी अवस्था तुम्हाला आपल्याला प्राप्त करायची आहे प्रत्येकाला. विधेयी नाम आणि विधेयी ध्यान. लक्षात ठेवा. त्यावेळेस आपल्या ठिकाणी विधेयी स्वरूप प्राप्त होते. विधेयी म्हणजे हा देह सोडून हे पंचमहाभूताचं शरीर आहे. या पंचमहाभूताच्या शरीराच्या बाहेर असणारं जे विधेयी स्वरूप आहे ते स्वरूप भगवंताचं तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला प्राप्त करायचं आहे. आता विधेयी स्वरूप पडल्यानंतर ते दशमद्वाराच्या वर आहे. लक्षात ठेवा, थोडा विषय उंचच आहे. विधेयी स्वरूप जे आहे ते भगवंताने जे आपल्या प्रकृतीत ठेवलं ते कसं आहे म्हणतात की या प्रकृतीच्या बाहेर आहे. कारण या प्रकृतीच्या बाहेर आहे म्हणजे या प्रकृतीच्या आत नाही. हे प्रकृती पंचमहाभूताची आहे आणि विधेयी स्वरूप जे आहे ते विधेयी स्वरूप म्हणजे बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहिजे. भगवंताने जे ज्ञान घातलं ते ज्ञान कशामुळे होते तुम्हाला आपल्याला? भगवंताचं जे ज्ञान आहे ते ज्ञान सद्गुरूच्या कृपेने तुम्हाला आपल्याला प्राप्त होते. तसं प्राप्त होत नाही. कारण सद्गुरूची कृपा संपादन करण्याकरता अखंड सेवा करायची आहे तुम्हाला आपल्याला. काय करायचं आहे? अखंड सेवा करायची आहे. कारण हे पवित्र शरीर जे आहे हे पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. 84 लाख योनी भोगल्यानंतर एक नर शरीर प्राप्त होते. एक एक योनी कोटी कोटी फेरा. पहा किती कठीण आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे बारा मानवाचा. नंतर मानव शरीर प्राप्त होते. आणि मानव शरीर प्राप्त झाल्यानंतर जर तुम्ही ना आपण भगवंत चिंतन करून किंवा सद्गुरूची सेवा करून विधेयी नाम जर प्राप्त झाला नाही तर पुन्हा 84 लाख योनीचं अनिवार्य दुःख आहे. एवढं मोठं दुःख आहे. या शरीरातलं दुःख सांगून राहील नाथ महाराज. काय लिहितात की एवढं मोठं दुःख आहे की एक एक रोमाचे ठाई. लक्षात ठेवा, एक एक रोमाचे ठाई शतविंचूचे दुःख पायी. एवढं मोठं मरणाचं दुःख आहे. माणूस भरून राहिला ना म्हणते पेल्या काय दूध जमलं काय? त्याच्या ठिकाणी तर 100 विंचू चावल्याचं दुःख आहे. नाथ महाराज म्हणतात किती दुःख आहे. मरणाऱ्या माणसाच्या ठिकाणी एका एका केसाच्या ठिकाणी 100 विंचू चावल्याचं दुःख आहे. आपल्या अंगावर किती केस आहे सांगता येतील का? पुष्कळ केस आहे. आता एका एका केसाच्या ठिकाणी जर 100 विंचू चावले, एक असतं विंचू चावलं की माणसाला झोप नाही येत. आणि मरणाच्या वेळेस एवढं मोठं दुःख निर्माण होते की 100 विंचू चावल्याचं दुःख एका एका केसाच्या ठिकाणी निर्माण होते. त्याच्याकरता मरून पाहावं लागेल. काय लक्षात काय करावं लागेल? संत महात्म्याने याचा अनुभव घेतला.
तुम्हा आपल्याला जरी अनुभव नसला तरी संत महात्म्याने अनुभव घेतला आणि संत महात्म्याने लिहून ठेवलं आपल्या शास्त्रात की एक एक रोमाचे ठाई शतविंचूचे दुःख पाहिजे. तेवढंच मरणाचं दुःख आहे, तेवढं जन्माचं दुःख आहे. जन्माचं दुःख सुद्धा अनिवार्य आहे, लक्षात ठेवा. तेवढंच मरणाचं दुःख आहे आणि तेवढं जन्म मरणाचं दुःख अनिवार्य आहे. नाथ महाराज काय लिहितात या ठिकाणी, हे जन्म मरणाचं अनिवार्य दुःख ज्यावेळेस समाप्त होईल, कधी समाप्त होईल? जन्म मरणाचं अनिवार्य दुःख त्याच वेळेस समाप्त होईल. कोण्या वेळेस समाप्त होईल? की ज्यावेळेस या नर शरीरात आल्यानंतर संत महात्म्यांची अखंड सेवा केल्यामुळे आपल्या ठिकाणी जे विधेयी नाम आहे ते विधेयी नाम आणि विधेयी ध्यान, ह्या दोन गोष्टी प्राप्त करायच्या आहेत. ध्यानाविषयी तुम्हाला आज समजून सांगणार नाही, कारण ध्यान हे अतिशय उंच विषय आहे. कारण ध्यान हे आता उद्या पाहू, ध्यानाचा विषय कधी पाहू आपण? उद्याच्या भागवतात पाहू. या ठिकाणी आज विधेयी नाम सांगून राहिले नाथ महाराज. काय सांगून राहिले? की बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी, जे ज्ञाने देही विदेही पावती, विदेही पायी पावती. विधेय नाम दोन गोष्टी सांगून राहिले नाथ महाराज. काय लिहितात? की विधेयी नाम आणि विधेयी ध्यान, या दोन गोष्टी आपल्या ठिकाणी प्रकट करायच्या प्रत्येकाले. आहार निद्रा भय मैथुना सर्व योनीशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. या मनुष्य देहातलं जे ज्ञान आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी काय म्हणतात? प्रत्येक योनीच्या ठिकाणी आहार निद्रा भय मैथुन या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक योनीच्या ठिकाणी सारख्या आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान. पण मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. पण मनुष्य देहातलं जे ज्ञान आहे ते अतिशय वेगळं आहे. या मनुष्य देहातलं ज्ञान कसं आहे? अतिशय वेगळं आहे म्हणतात. एवढं वेगळं असून सुद्धा तुम्हाला आपल्याला कळत नाही. देखोनी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी. या मनुष्य देहाला पाहिजे बरोबर भगवंताला आनंद निर्माण झाला. अधिकार ब्रह्मज्ञानाशी येणे देहाशी मत्प्राप्ती. या देहामुळे, या पवित्र अशा नर शरीरामुळे भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता हे नर शरीर अतिशय उत्तम आहे. म्हणून भगवंताने काय लिहिले या ठिकाणी आता? अधिकार ब्रह्मज्ञानाशी, म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी अधिकार दिला. कोणता अधिकार दिला? ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार दिला. पण प्रत्येकाला काय वाटते? आपला अधिकार नाही. कोणी म्हणते आपल्याला कळत नाही, कोणी म्हणते आम्हाला समजत नाही. असं काही आहे काय? नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी बुद्धी दिली भगवंतानं. अधिकार ब्रह्मज्ञानाशी येणे देहेशी मत्प्राप्ती. या देहामुळे भगवंताची प्राप्ती होते. एवढा मोठा अधिकार भगवंतानं तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला दिला नर शरीरात धारण करणाराले. पावनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना. एवढं मोठं पवित्र शरीर प्राप्त झालं आणि एवढं मोठं पवित्र शरीर प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जो न साधी ब्रह्मज्ञाना, ज्याने हे ब्रह्मज्ञान साध्य केलं नाही या जीवनात आल्यानंतर, तो काय म्हणतात? तो दाढीचा मेंढा जाना विषय चरणा विचारता. काय लिहितात महाराज? का बरं? तो दाढीचा मेंढा जाना. कोण आहे तो? दाढीचा मेंढा आहे म्हणतात. नुसती दाढी वाढवली, जटा वाढवल्या, तो काय म्हणतात? नुसता दाढीचा मेंढा आहे. त्याचा आचरण कसं आहे म्हणतात? विषय चरणा विचारतो. विषयाच्या आसक्तीमुळे त्याची बुद्धी भ्रमिष्ट झाली म्हणतात. आणि बुद्धी भ्रमिष्ट झाल्यानंतर मनुष्य काय होते? भ्रमिष्ट होऊन जाते. मनुष्य देहीचे ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. या मनुष्य देहात आल्यानंतर असं जे पवित्र ज्ञान आहे ते पवित्र ज्ञान तुम्हाला आपल्याला प्राप्त करायचं आहे प्रत्येकाले. आणि पवित्र ज्ञान प्राप्त करून सचिदानंद पदवी घेणे. सत, चित आणि आनंद ह्या तीन गोष्टी प्राप्त करायच्या आहेत प्रत्येकाला. हे पदवी प्राप्त होते. कोणती पदवी प्राप्त होते? सत, चित
आणि आनंद ह्या तीनही गोष्टी प्राप्त होतात. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. भगवंतानं कृपा केली प्रत्येकावर आणि भगवंतानं कृपा केल्यानंतर एवढा मोठा प्रत्येक नर शरीर धारण करणाऱ्याला काय अधिकार दिला म्हणतात. एवढा मोठा अधिकार दिला. मनुष्य देही ब्रह्मज्ञान पुढील जन्मी मी करीन. म्हणे तो नागवला जाना सोलिव ज्ञान त्यापाशी. काही लोक म्हणतात या मनुष्य देहात आल्यानंतर ब्रह्मज्ञान प्राप्त करू. कोणी म्हणते म्हातारपणात करू 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 म्हणता म्हणता काळ काय आपला आज्ञा धारू. नाथ महाराज म्हणतात काळ काय आपला आज्ञा धारण आहे काय. काळाची हे उडी पडेल वा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बापा. सोडवेना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. कारण काळ जो आहे त्या काळाचं गणित अतिशय विषम आहे. लक्षात ठेवा काळाची गती कशी आहे. अतिशय सूक्ष्म आहे. आणि एवढी मोठी सूक्ष्म गती जी आहे ते नाथ महाराज या ठिकाणी लिहितात की मनुष्य देही ब्रह्मज्ञान. या मनुष्य देहात आल्यानंतर असं जे ब्रह्मज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान कोणी म्हणे नाही पुढे पाहू. भक्ती करत भक्ती काय आता सध्या भक्ती आपण पुढे करू मनात मनात करू. म्हणे तो नागवला जाना सोलिव ज्ञान त्यापाशी. नाथ महाराज म्हणतात की तो नागवला त्याच्या ठिकाणी सोलिव ज्ञान आहे. असं कोणी म्हणेन किंवा मी पुढे प्राप्त करेन. पाहू पुढे. 84 लक्ष योनी प्रती जई कोटी कोटी फेरे होती. नाथ महाराज लिहितात की 84 योनी प्रती जई कोटी कोटी फेरे होती. कोट्यावधी फेरे झाले तुमचे आपले. एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग झाले वारा मानवाचा. तै नरदेहाची प्राप्ती अवचटे लावती निज भाग्ये. मोठ्या भाग्यानं तुम्ही आपल्याला हे नर शरीर प्राप्त झालं. आणि एवढं मोठं भाग्य आहे की तुम्ही या पृथ्वी तलावर जन्माला आले. आणि पृथ्वी तलावर जन्माला आले म्हटल्यापेक्षा धन्य महाराष्ट्र संपत्ती म्हणतात या ठिकाणी. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. नाथ महाराज म्हणतात या भरतखंडात जे ज्या ठिकाणी नर शरीर प्राप्त झालं ते अतिशय भाग्यवान आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जन्माले आले. महाराष्ट्र मंडळी मधलं नाथ महाराज म्हणतात की महाराष्ट्रात तुम्ही आपण जन्माले आलो मोठं भाग्य आहे. कारण संत महात्म्याचे अवतार जे आहे ते अवतार या महाराष्ट्रात पुष्कळ अवतार झाले. अनंत अवतार झाले संत महात्म्याचे या महाराष्ट्रात. म्हणून धन्य महाराष्ट्र भूमी म्हटलं. कारण एवढं मोठं पवित्र ज्ञान जे आहे ते पवित्र ज्ञान या महाराष्ट्रात नामदेव महाराज होते. नामदेव महाराज या महाराष्ट्रात नामदेव महाराज सारखा अवतार झाला. आणि नामदेव महाराजनं काय केलं हे पवित्र ज्ञान संपूर्ण विश्वाला सांगलं. विश्वाला सांगलं म्हटल्यापेक्षा संपूर्ण सृष्टीला आत्मज्ञान सांगलं नामदेव महाराजनं. आणि नामदेव महाराज प्रचार करत 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 संपूर्ण विश्व फिरले. त्यावेळेस काय गाड्या होत्या काय. त्यावेळेस गाड्या नव्हत्या परंतु संत महात्मे होते. नामदेव महाराजांनी हे आत्मज्ञान जे आहे हे आत्मज्ञान संपूर्ण सृष्टीला सांगलं. लक्षात ठेवा. कारण महाराष्ट्रातला जो संत महात्म्याचा अवतार आहे तो अवतार अतिशय विशेष आहे. आणि नाथ महाराज जे आहे ते सकल संतांचा राजा स्वामी एकनाथ माझा. त्यांचे ऐकता भागवत प्राणी होती जीवनमुक्त. कारण नाथ महाराज हा संत महात्म्याचे अवतार होऊन गेले. या महाराष्ट्रात अनेक संत महात्मे झाले. म्हणून धन्य महाराष्ट्र भूमी म्हटलं. जो मनुष्य देही जन्मला जो परमार्थाशी निवडला एवढा अलभ्य लाभ झाला पितरी मांडला उत्साह. काय लिहितात नाथ महाराज की जो मनुष्य जन्मात आला आणि एकाएकी परमार्थाला चिटकला त्याचा परिणाम काय झाला म्हणतात एवढा अलभ्य लाभ झाला पितरी मांडीला उत्साह. स्वर्गातले जे पितर आहे तुमचे आपले जे पूर्वज होऊन गेले ते पूर्वज पितृलोकात आहे आज रोजी. कोणत्या ठिकाणी आहे पितृलोकामध्ये आपले सर्व पितर लोक आहेत. आणि त्या पितर लोकांनी त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात की भयंकर आनंद निर्माण होते की आमची पुढी व्हावा
स्वर्गीचे पितर इच्छिताती देवा, आमचे कुळी व्हावा भक्तराज, आमच्या कुळात एखादा भक्त जन्माला आला पाहिजे असे ते पितर त्या ठिकाणी इच्छा करून राहिले. कुणी? पितृ लोकांमध्ये आपले सर्व पित्र जे आहेत, आपले वडील वाढले, ते काय झाले? ते पितृ लोकात गेले नाथ महाराज म्हणतात. आणि पितृ लोकात गेल्यानंतर त्या ठिकाणी इच्छा करून राहिले ते सर्व पित्र म्हणजे आपले पूर्वज. ते पूर्वज काय म्हणतात की आमचे कुळी व्हावा भक्तराज, आमच्या कुळात कोणीतरी एखादा भक्त जन्माला आला पाहिजे आणि त्या भक्ताच्या कृपेनं आमच्या सर्व पितरांचा उद्धार होईल. कारण एका कुळात जर एखादा भक्त जन्माला आला तर 42 कुळाचा उद्धार करते. 21 कुळाचा, लक्षात ठेवा. किती कुळाचा उद्धार होते? 21 कुळाचा उद्धार होते. आणि एखादी साध्वी मुलगी जर जन्माला आली, लक्षात ठेवा, एखादी साधी मुलगी जर जन्माला आली तर 42 कुळाचा उद्धार करते. डबल आहे. 21 कुळ सासरचे आणि 21 कुळ माहेरचे. एवढा मोठा स्त्रीले अधिकार आहे, लक्षात ठेवा. एक साध्वी जर मुलगी जन्माला आली कुळात तर 42 कुळाचा उद्धार करते. आणि एक साध्वी पुरुष जर निर्माण झाला तर 21 कुळाचा उद्धार करते. असं त्याचं गणित आहे. म्हणजे मुलगा जर जन्माला आला चांगला भाविक सात्विक तर 21 कुळ करू शकते. आणि मुली जर जन्माला आली तर डबल अधिकार आहे. 21 कुळ सासरचे, 21 कुळ माहेरचे. बरोबर? स्त्री आता म्हणते आम्हाला अधिकार द्या. पहिलाच अधिकार भेटलाय देवाकडून. किती अधिकार भेटलाय? दुप्पट अधिकार भेटला. पण तो अधिकार तुम्हाला आपल्याला पाळायचा आहे. प्रत्येकाने काय करायचं आहे? 42 कुळाचा उद्धार होईल असं पवित्र आचरण घ्यायला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि असं पवित्र आचरण जर ठेवलं तर या ठिकाणी काय म्हणतात नाथ महाराज? पितरी मांडीला उत्साह. आपले जे पूर्वज आहे त्याला भयंकर आनंद निर्माण होते. त्या ठिकाणी उत्साह निर्माण करतात ते पितृ लोकात. झालिया मनुष्य देह प्राप्ती परमार्थ साधू भोगांती, एवढी येत नाही निश्चिती मृत्यू प्राप्ती अनिवार्य. मनुष्य देह प्राप्त झाला पण काही लोक म्हणतात नंतर करू आपण परमार्थ. असं काही आहे काय? परमार्थ नंतर होते काय? नाही. परमार्थ हा तरुणपणात होते, लक्षात ठेवा. म्हातारपणात परमार्थ होत नाही. कारण म्हातारपणात आपलं जे शरीर आहे हे जर्जर होऊन जाते आणि इंद्रिय थकून जातात. मग काय होते? मग ध्यान लागते का देवाचं? नाही. आपण एक साध्या भाषेत सांगायचं म्हणजे एखादा बैल थकला मग त्याची लोक काय करतात? त्याची नाद काढून टाकतात आणि त्याला असं मोकळा सोडून देतात. म्हातारी अवस्था सांगून राहील तुम्हाला, लक्षात ठेवा. कारण या देहाच्या 9 अवस्था नाथ महाराज या ठिकाणी सांगून राहिले. 9वी अवस्था आहे म्हातारपण. आणि हे म्हातारी अवस्था जे आहे म्हातारपणात परमार्थ होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून नाथ महाराज म्हणतात की तरणा भाग्यवंत. परमार्थ कधी होते? तरुणपणात होते, लक्षात ठेवा. कारण तरुणपणात इंद्रिय जे आहे, इंद्रिय पाटव्यता म्हटले या ठिकाणी. कारण इंद्रिय कसे असतात? पाटव्य असतात, तरुण असतात. त्यावेळेस आपल्याला चांगलं ऐकायला येते. ऐकायला येते म्हटल्यापेक्षा त्या ठिकाणी ध्यान धारणा चांगली होते, लक्षात ठेवा. करावा अभ्यास विठ्ठलाचा. अभ्यास करावा म्हणजे पवित्र असं जे ध्यान आहे ते ध्यान करायचं आहे तुम्हाला आपल्याला. आणि असं जे ध्यान आहे ते ध्यान म्हातारपणात लागते का? नाही. म्हातारपणात तर सर्व प्रपंचाचं ध्यान लागते. कारण जेवढा मनुष्य म्हातारा होते तेवढी त्याची आसक्ती वाढत असते, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात की तरणा भाग्यवंत नाचे हरी कीर्तनात. म्हणून तरुणपणामध्ये जो परमार्थ होईल तो म्हातारपणात होत नाही असं नाथ महाराज सांगून राहिले. या ठिकाणी तुम्हाला आपल्याला सर्व उपदेश सांगून राहिले. झालिया मनुष्य देह प्राप्ती परमार्थ साधू भोगांती, एवढी येत नाही निश्चिती मृत्यू प्राप्ती अनिवार्य. मृत्यू काय कोणाच्या हातचा आहे काय? मृत्यू कोणाच्या हातचा नाही. नाथ महाराज काय लिहिता या ठिकाणी? हा मरण जे आहे ते मरण जे आहे ते आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी हातचं नाही, कोणाच्या हातचं नाही. मृत्यू न विचारी गुणदोष
न म्हणे देश आणि विदेश, न पाहे रात्र आणि दिवस करीत नाश तात्काळ. मृत्यू कधीच विचारत नाही की हा देशात आहे की विदेशात आहे की बाजारात गेला, असं कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी विचार नाही. कारण मृत्यूच्या ठिकाणी काय आहे? गुणदोष नाही, मृत्यूने विचारी गुणदोष. न म्हणे देश आणि विदेश, न पाहे रात्र आणि दिवस करीत नाश तात्काळ. कारण तुमच्या आपल्या देहाचा तो नाश करून राहिला प्रत्येकाचा. आयुष्य मोजावया बैसला मापारी, आयुष्य मोजून राहिला प्रत्येकाचं. अजून किती आहे अवकाश? प्रत्येकाच्या खांद्यावर काळ बसेला, लक्षात ठेवा. काळाची पासोडी वाहत असे खांदा, प्रत्येक मनुष्याच्या खांद्यावर काळ बसला आणि काय करून राहिला? आयुष्य मोजून राहिला. किती आयुष्याची गणना करून राहिला. तुमचं आपलं आहे गणित होगेन, पण काळाचं गणित होते नाही. भगवंतानं तुम्हाला आपल्याला सारखं दान दिलं. काय दिलं? तुम्ही म्हणाल सारखं कसं काय दिलं? कोणी म्हणे आम्हाला सारखं कसं काय दिलं? कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी भयंकर श्रीमंत आहे, कोणी फॅक्टरीवाला आहे. सारखे आहे का लोक? नाही. पण भगवंत जो आहे, लक्षात ठेवा, भगवंताने या सृष्टीत प्रत्येकाला सारखं दान दिलं. तो कृपण आहे, सर्व जगाचा आभा आहे. काय? पिता महर्षी जगतो, माता धाता पिता महा, वेद्यम पवित्र ओंकार, वृक्षाम येजुरेवच. भगवंताने 9व्या अध्यायात वर्णन केलं. काय वर्णन केलं? की मी सर्व जगाचा आभा आहे. बाप नाही म्हटलं त्या ठिकाणी. पिता महर्षी जगतो म्हणजे मी सर्व जगाचा काय आहे? आभा आहे. पण आबा काय करते? आबाच्या ठिकाणी भेद आहे, या नाताले कमी त्या नाताले ज्यादा नाही. आबाच्या ठिकाणी भेद नाही, बापाच्या ठिकाणी भेद आहे. म्हणून भगवंताने सांगलं की मी बाप नाही, मी सर्व जगाचा काय आहे? आबा आहे. सर्व जगाला सारखी वाटप. कोणती सारखी वाटप केली? प्रत्येकाने श्वासोश्वासाचं जे भांडार आहे ते सारखं दिलं. लक्षात ठेवा. कोणतं भांडार दिलं सारखं? प्रत्येकाला श्वासोश्वास सारखे आहेत, वेगळे वेगळे आहे नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीत हा श्वास जाऊन राहिला आणि बाहेर निघून राहिला. त्याला म्हटलं ओम आणि सोहम. ओम सोम पालडे रंग होरी हो, गरीबदासजी महाराजचे शब्द आहेत. तो ना तुले तुलावे राम रंग होरी हो. सुंदर शब्द लिहिले गरीबदासजी महाराजनं. काय लिहिलं? प्रत्येक श्वास आत जाऊन राहिला आणि बाहेर निघून राहिला. कोणाच्या शरीरात थांबला काय? थांबला नाही. या शरीरात थांबला, हे शरीर पवित्र आहे म्हणून यात थांबला, असं झालं का काही? नाही. व्याघ्र आणि सर्प एके केले एके ठाई. वाघाच्या तोंडात पाणी सारखं जाते आणि सापाई पाणी सारखं होते. लक्षात ठेवा. हे नेण्याची न करू तोय जायचे. ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायात काय लिहितात? का गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होऊन मारू, हे न करीची घात तोय जायचे. पाण्यानं म्हटलं काय? हा वाघ आहे, विष होऊन मारतो, आणि गायीची तृषा म्हणजे गायीची ताण धारून टाकतो, असा आहे काय पाण्याजवळ? पंचमहाभूतांचा कोणत्याही प्रकारचा भेद नाही. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचमहाभूत याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नाही. भेद कोणाच्या ठिकाणी आहे? भेदजनक फक्त तुमच्या आपल्याजवळ भेद बुद्धी आहे. त्या भेद बुद्धीमुळे तुमच्या आपल्या ठिकाणी विषमता निर्माण झाली. आणि बुद्धीचा भेद जो आहे तो भेद कशामुळे निर्माण झाला? बुद्धीचा भेद निर्माण झाला 17व्या अध्यायात भगवंतानं वर्णन केलं. आहार सात्विक सत्य. लक्षात ठेवा. 3 प्रकारचा आहार सांगला त्या ठिकाणी. तमोगुणाचा आहार जर जेवण केलं आपण, तमोगुणासारखं जर जेवण केलं तर आपल्या बुद्धीच्या ठिकाणी तमोगुण निर्माण होते. सात्विक अन्न जर सेवन केलं तर सत्वगुण निर्माण होते. आणि राजस अन्न जर निर्माण खाल्लं तर काय होते? आपल्या ठिकाणी विषयाची आसक्ती निर्माण होते, रजोगुण निर्माण होते. आणि विषयाच्या आसक्तीमुळे हे पंच विषय जे आहे, त्या पंच विषयाच्या आसक्तीमुळे प्रत्येक मनुष्य अधोगतीला जाते. लक्षात ठेवा. म्हणजे काय खावा काय न खावा 17व्या अध्यायात समुद्रानाथ महाराज 16व्या अध्यायात वर्णन करता करता काय लिहिलं त्या ठिकाणी? अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतीर पैशुनम
पावर कसं लिहिलं, एक एक शब्द अतिशय महत्वाचा लिहिला. काय लिहिलं, पहिला शब्द लिहिला अभयम सत्व संशुद्धीर, म्हणजे सत्वाला शोध घ्यायचा आहे प्रत्येकाले. अभयम म्हणजे ज्याच्या ठिकाणी कशाची भीती निर्माण राहणार नाही असं त्याला सत्व म्हटलं. आणि असा जो सात्विक आहार आहे, तो सात्विक आहार शोध केल्यामुळे आपल्या ठिकाणी सद्बुद्धी निर्माण होते. आणि सद्बुद्धी ज्या दिवशी तुमच्या आपल्या देहात निर्माण झाली त्या दिवशी परमार्थाला सुरुवात होते. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज काय लिहितात, सद्बुद्धी ते ठेकुटी म्हणू नये. का बरं, काय लिहिलं ज्ञानेश्वरीत, की सद्बुद्धी जर आपल्या प्रकृतीत निर्माण झाली तर सद्बुद्धीच्या विचारापासून म्हणजे सद्बुद्धीपासून तुमच्या आपल्या ठिकाणी कोणती बुद्धी निर्माण होते, राजस बुद्धी आहे, तामस बुद्धी आहे आणि सात्विक बुद्धी आहे. या सात्विक बुद्धीमुळे सद्बुद्धी निर्माण होते. ही चौथी बुद्धी आहे. आणि चौथी बुद्धी ज्यावेळेस आपल्या ठिकाणी निर्माण होईल त्या सद्बुद्धीतून तुमच्या आपल्या ठिकाणी प्रतिभा बुद्धी निर्माण होते. पाचवी बुद्धी आहे. लक्षात ठेवा. आणि प्रतिभेपासून ज्याच्या ठिकाणी प्रतिभा बुद्धी निर्माण झाली त्या प्रतिभेपासून अशी जे ऋतुंबरा बुद्धी आहे. लक्षात ठेवा. बुद्धीचे प्रकार सांगून राहील तुम्हाला. विषय थोडा उंचच आहे, कारण नाथ भागवत हा अतिशय सुंदर विषय आहे आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचा विषय आहे. त्या ठिकाणी प्रतिभा बुद्धी प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी ऋतुंबरा बुद्धी प्राप्त होते. ज्यावेळेस ऋतुंबरा बुद्धी प्राप्त होते त्यावेळेस संत महात्म्याची भेट होते. एवढं त्याचं गणित आहे. लक्षात ठेवा. त्याचं गणित समजून सांगून राहील तुम्हाला मी. पहिल्याला राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी. सात्विक बुद्धीपासून सद्बुद्धी निर्माण होते. सद्बुद्धीतून प्रतिभा बुद्धी निर्माण होते आणि प्रतिभेतून ऋतुंबरा बुद्धी निर्माण होते. लक्षात ठेवा. अशा बुद्धीचे प्रकार सांगून राहील तुम्हाला. आणि सद्बुद्धी ज्यावेळेस आपल्या ठिकाणी निर्माण होईल त्यावेळेस ऋतुंबरेचा उदय होते. लक्षात ठेवा. धीरे 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 अभ्यास करता करता तुम्ही म्हणाल आपाप होते का, आपाप नाही होत. याचा अभ्यास करायचा प्रत्येकाने रात्रंदिवस. आणि अभ्यास करता करता अशी पवित्र जी ऋतुंबरा बुद्धी आहे त्यावेळेस सद्गुरूची भेट होते. आणि सद्गुरूची प्राप्ती झाल्यानंतर असं जे पवित्र आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर प्रशांत बुद्धी निर्माण होते. शेवटची बुद्धी आहे प्रशांत बुद्धी, शेवटची. लक्षात ठेवा. अशी 7 प्रकारची बुद्धी प्रत्येकाच्या ठिकाणी निर्माण होते. आणि अशी 7 प्रकारची बुद्धी निर्माण झाल्यानंतर प्रशांत बुद्धीत आहे. प्रशांत बुद्धीत काय आहे, आत्मस्वरूपाची प्राप्ती आहे. आणि असं जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूप सद्गुरूच्या कृपेने तुमच्या आपल्या ठिकाणी प्रकट होते. असा तुम्हाला आपल्याला प्रत्येकाने अभ्यास करायचा आहे. बाहुल्य मनुष्य देही हे ज्ञान घातलं देवानं तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात. पण आपल्या डोक्यात बसलेलं आहे हे लक्षात ठेवा. जै पासोनी देह झाला तै पासोनी मृत्यू लागला. एवढं मोठं पवित्र शरीर निर्माण झालं. ह्याला काय टाइम काय का काय सांगताना महाराज या ठिकाणी आता जै पासोनी देह झाला तै पासोनी मृत्यू लागला. आपलं हे शरीर ज्यावेळेस आईच्या गर्भात असते त्याचे अगोदर सांगतो तुम्हाला. लक्षात ठेवा. आईच्या गर्भात ज्यावेळेस आपलं शरीर असते त्या पासून काळ लागला याच्या मागे. बापा बापा. त्याच्यापेक्षा अगोदर हिरण्यगर्भ ज्यावेळेस निर्माण होते. हिरण्यगर्भो भूगर्भो माधव मधुसूदन ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रम क्रम. एक एक शब्द महत्वाचा लिहिला या ठिकाणी. नाथ महाराज काय लिहितात, असा तो हिरण्यगर्भ आहे ज्यावेळेस मुलगा जन्माला येते त्यावेळेस आपण म्हणतो 9 महिने 9 दिवसच झाले का याले. नाही, 14.5 महिने होऊन जातात. लक्षात ठेवा. किती दिवस? 14.5 महिने. इथला काळ आहे. त्या काळाचं गणित या ठिकाणी नाथ महाराज तुम्हाला आपल्याला सांगून राहिले. समजून सांगतात. काय लिहितात की जै पासोनी ज्यावेळेस मनुष्याच्या प्रकृतीत बीजारोपण होते. लक्षात ठेवा. ज्यावेळेस बीज निर्माण होते त्यावेळेस त्या दिवसापासून काळाची गणना चालू होते.
बापा, इतका सूक्ष्म आहे काळ. त्या ठिकाणी नाथ महाराज त्याचं वर्णन सांगून राहिले तुम्हाला आपल्याला. काय लिहितात? जै पासोनी देह झाला, त्या दिवसापासून हा देह निर्माण होते. आणि ज्यावेळेस पेरणी होते, जमीन मध्ये पेरणी होते, बीजारोपण होते, त्या दिवशी त्याचा गर्भधारणा होते म्हणतात. आणि गर्भधारण अवस्था जी आहे नाथ महाराज म्हणतात असे 16 संस्कार द्यायचे आहे त्या शरीराला. किती संस्कार द्यायचे आहे? 16 शृंगार. बाप्पा बाप्पा, आपल्याला एक बी शृंगार माहित नाही. 16 शृंगार करायचे या देहाचे. आणि 16 काय द्यायचे आहे? संस्कार द्यायचे आहे प्रत्येकाला. 16 शृंगार करायचे आहे. प्रत्येक संस्कार हा अतिशय महत्वाचा आहे. आणि असे संस्कार देत असताना हे कोणाचं कर्तव्य आहे? हे प्रत्येक आईचं कर्तव्य आहे. मुलाला संस्कार देणं हे आईचं कर्तव्य आहे. ठिकाणी नाथ महाराज सांगून राहिले की जै पासोनी देह झाला, तै पासोनी मृत्यू लागला. जेवी सापे बेडूक धरला, गिळू लागला नवनिमिषे. काय वर्णन केलं? जसं एखाद्या सापानं बेडूक धरला तोंडामध्ये. दृष्टांत सांगून राहिले या ठिकाणी नाथ महाराज की जसा सापानं बेडूक धरला, आणि बेडूक धरल्यावर तो बेडूक काय करते बा? तो बेडूक माशाईने पकडते. काय पकडते? माशाईने पकडते. पुढे माशा खाते. तो पहिलेच काळाच्या मुखात जाऊन बसला आणि नंतर काय करते? तो बेडूक जो आहे तो माशा खाते. त्याला माहित नाही आपण काळाच्या तोंडात आहे. तसं प्रत्येकाचं झालं या ठिकाणी. तुम्ही आपण सर्व लोक काळाच्या मुखात आहे. आणि त्या काळानं काय केलं म्हणतात की मोठ्या मोठ्या रांगा लावून बसला सर्व लोकांच्या. मोठ्या मोठ्या रांगा. प्रत्येक मनुष्य हा काळाच्या मुखात जाऊन राहिला. या ठिकाणी 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 88. बंदच करून बंद आवाज मोठा होण्याला बंदच करून. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु एकनाथ महाराज की जय. जै पासोनी देह झाला. काय लिहिता या ठिकाणी नाथ महाराज की ज्या दिवसापासून हे शरीर निर्माण झालं, तै पासोनी मृत्यू लागला. त्या दिवसापासून तुमच्या आपल्या पाठीमागे काळ लागला म्हणतात. लक्षात ठेवा. जेवी सापे बेडूक धरला, गिळू लागला नवनिमिषे. साप बेडका ते गिळी, बेडूक मुखे माशा ते कवळी. तैशी मृत्युमुखी पडली, विषय भुली झोंबती. काय लिहिता या ठिकाणी नाथ महाराज की तसे तुम्ही आपण सर्व लोक जे आहे हे दररोज तुमचं आयुष्य, तुमचं आपलं जे आयुष्य आहे ते एका एका दिवसानं कमी होऊन राहिलं की वाढून राहिलो? वाढून राहिलं की कमी होऊन राहिलं? आपण वाढदिवस करून राहिलो. आपलं प्रत्येकाचं आयुष्य एका एका निमिषानं, एका एका श्वासानं कमी कमी होऊन राहिलं. प्रत्येक श्वास जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आलं का लक्षात? कारण आपलं प्रत्येकाचं जे आयुष्य आहे ते एका एका श्वासानं कमी कमी होत राहिलं. वाढून राहिलं का? वाढून नाही राहिलं. लक्षात ठेवा. एका आळसू जेने केला,
तो सर्वस्वे नागवला हिता परमार्थ हातीचा गेला आवर्ती पडला भवचक्री. या ठिकाणी आल्यानंतर आळस जर केला नाथ महाराज म्हणतात, काय केला? आळस जर केला. प्रत्येकाचा शत्रू काय आहे? या जगात प्रत्येकाचा शत्रू हा आळस आहे. कोणी कोणाचा शत्रू नाही, कोणी कोणाचा मित्र नाही. प्रत्येकाचा शत्रू जो आहे तो प्रत्येकाचा आळस आहे. परमार्थ करण्याकरता काय होते? माणसाने कधी सांगलं की 4 वाजता उठायचं आहे, उठते काय तो? नाही. हे तर आळसू जेने केला तो सर्वस्व नागवला, म्हणजे त्याचं आयुष्य निघून जाईल तरी त्याला कळणार नाही. नाथ महाराज काय म्हणतात या ठिकाणी? हिता परमार्थ हातीचा गेला आवर्ती पडला भवचक्री. हातचा परमार्थ निघून जाईल म्हणजे काय होईल? हे आयुष्य हातचं निघून गेल्यानंतर पुन्हा आयुष्य भेटेल काय? आपला एक श्वास निघून गेल्यावर पुन्हा तो श्वास वापस येईल काय? एक एक श्वास कमी कमी होऊन राहिला तुमच्या आपल्या देहातला, आणि एका एका श्वासानं प्रत्येकाचं आयुष्य कमी कमी होऊन राहिले. कबीर साहेब काय लिहितात? एक एक श्वास जात है 3 लोग का मोल. एका श्वासाची किंमत एवढी आहे, तुम्हा आपल्याला जरी कळली नाही तरी संत महात्म्यांनी याची किंमत कळली. कोणाला कळली? कबीर साहेब काय लिहितात? एक एक श्वास जात है 3 लोग का मोल. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या 3 लोकांची किंमत नर शरीरातल्या एका श्वासाची किंमत आहे. लक्षात ठेवा. एवढं मोठं या नर शरीराचं महत्व सांगून राहील नाथ महाराज या ठिकाणी. एका श्वासाची किंमत एवढी आहे. पण तुमचे आपले श्वासोश्वास कसे चालले? तुमचे आपले श्वासोश्वास फुकट निघून चालले. कशासारखे निघून चालले? जसं गंगेचं पाणी वाहून चाललं तसे तुमचे आपले श्वासोश्वास फुकट निघून चालले. आलं का लक्षात? एका दिवसात आणि एका रात्रीत 21,600 श्वासोश्वास निघून चालले तुमचे आपले फुकट. आलं का लक्षात? 21,600 श्वासोश्वास एका दिवसात आणि एका रात्री 24 घंट्यात इथले श्वासोश्वास फुकट निघून चालले. एका श्वासाची किंमत कबीर साहेब लिहितात. लक्षात ठेवा. तुकोबा सुद्धा काय लिहितात की पृथ्वी तुल्य सुवर्ण करिता दान न मिळे क्षणेक मनुष्य जन्म. या पृथ्वी एवढं सोनं दान केलं तरी सुद्धा या नर शरीरातलं काय भेटत नाही? एक क्षण सुद्धा भेटत नाही. लक्षात ठेवा. श्वासोश्वास निघून गेला भेटिंग काय? नाही. तुमच्या आपल्या प्रकृतीतले जे श्वासोश्वास आहे ते अतिशय महत्वाचे आहे, पण तुम्हाला आपल्याला त्याची किंमत कळली नाही. म्हणून तुमचे आपले श्वासोश्वास फुकट निघून चालले, जपीत चालले. आलं का लक्षात? म्हणून या ठिकाणी नाथ महाराज काय लिहितात? एक आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवला. हिता परमार्थ हातीचा गेला आवर्ती पडला भवचक्री. पुन्हा आवर्ती म्हणजे पुन्हा आवर्तन द्यावं लागेल. 84 लाख जेवणीच्या भवचक्रात पडेल मनुष्य. कारण 84 लाख जेवणीचं अनिवार्य दुःख आहे पुढे. एवढा मोठा चक्कर आहे प्रत्येक माणसा या ठिकाणी. पण तुम्हाला आपल्याला कळते का हे? नाही. तुम्हाला आपल्याला वाटते आपले आजे पंजे मेले, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. का बरं? काय लिहितात तुकोबा? आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटील भय आले मोठे. पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. पंढरी वाचून म्हणजे या पंढरीत जायचंय तुम्हाला आपल्याला. कोण्या पंढरीत जायचंय? या देहाच्या पंढरीत जायचं आहे. देह ही पंढरी, आत्मा तो विठ्ठल. तो विठ्ठल पाहायचा तुम्हाला या प्रकृतीतला. या पंढरपुरात जायचं सांगलं का? हे पंढरपूर पाहुणे एकदा काय आहे तरी तरी सगळे 2 नंबरचे धंदे आहे. लक्षात ठेवा. दिवाळीला दिवस राहिला पंढरपुरात तरी सगळे 2 नंबरचे लोक येऊन बसले आहे. पाहून यात्रा भरते खूप मोठी. जगाच्या पाठीवर 1 नंबरची यात्रा पंढरपुरातली आता महाराष्ट्रातली. तरी लोक कसे येतील? सगळे धंदेवाईक लोक. खरं पंढरपूर पाहायचं आहे तुम्हाला आपल्याला. खरं पंढरपूर आहे तुमच्या आपल्या देहात. लक्षात ठेवा. देह ही पंढरी, आत्मा तो विठ्ठल.
तेथे नांदे देव पांडुरंग. त्यावर काय शब्द लिहिले? तो कोणते शब्द आहेत? तुमचे आपले शब्द आहे का हे संत महात्म्याचे शब्द आहे. आणि संत महात्मे पुन्हा पुन्हा सांगून राहिले, आल्यानो संसारा जारे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. दिन म्हणजे भिकारी, लक्षात ठेवा. भिकारी कोणाला म्हटलं? हा जो जीव आहे, या जीवाने भिकारी म्हटलं तो गोवानं. भिकारी का म्हटलं? कारण हा 84 लाख योनीतून फिरून 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 या शरीरात प्राप्त झाला. एवढा भिकारी आहे हा, एवढा भिकारी आहे. दारोदार हिंडून आला, 84 लाख योनी फिरत 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 जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. काय लिहितात? जगजोगी जगजोगी. हा जोगी आहे, फिरणारा आहे. कोण? हा प्रत्येकाचा जीव जो आहे, हा प्रत्येकाचा जीव कसा आहे? भिकारी आहे म्हटलं. भिकारी फिरून राहिला सारखा भीक मागत. पण हा एवढा मोठा श्रीमंत आहे, याला माहित नाही अजून आपण एवढे श्रीमंत आहे का? निधई माझ्या परिवारी लोह्या रुतल्या सहस्त्रवरी, ते तर बैसोनी उपवासो करी दरिद्री जिये. ज्ञानेश्वर महाराज काय लिहितात? निधई माझ्या परिवारी लोह्या रुतल्या सहस्त्रवरी. एखाद्या दरिद्री माणसाच्या अंगणात पूर्वज जाईनं मोठा हांडा राहिलाय, आणि हा दरिद्री माणूस त्याच्यावर जाऊन बसते रोज. परिवारी म्हणजे अंगणात जाऊन बसते. कशावर जाऊन बसते? हांड्यावर जाऊन बसते, सोन्याच्या. पूर्वजाईनं राहिलाय, याला माहित नाही. पण एखादा त्या ठिकाणी जर काय काजळी लावणारा आला, कोण आला? काजळी लावणारा जर आला, त्या काजळी लावणाऱ्याला दिसते ह्या या ठिकाणी बसून राहिला, या ठिकाणी सोनं आहे. निधई माझ्या परिवारी लोह्या रुतल्या सहस्रवरी, ते तर बैसोनी उपवासो करी दरिद्री जिये. हा दरिद्री आहे. पण त्या ठिकाणी जर एखादा काजळी लावणारा आला, म्हणजे सद्गुरु जर भेटला, काजळी लावणारा म्हणजे सद्गुरु जर भेटला आपल्या जीवनात, सद्गुरु आपल्या ठिकाणी जर प्राप्त झाले, तर काय होते म्हणतात? ते दाखवून देतात आपल्या प्रकृतीतलं धन. या प्रकृतीत धन आहे, एवढं धन आहे. कोट्यावधी चंद्र सूर्य एका ठिकाणी जरी केले, एक चंद्र सूर्य नाही, मी सकाळी बोलून गेलो, कोट्यावधी चंद्र सूर्य जरी एका ठिकाणी केले तरी एका रोमाची बराबरी होत नाही. एवढं मोठं धन आहे तुमच्या आपल्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं. आणि त्या आत्मस्वरूपाचा जो प्रकाश आहे तो केवढा आहे म्हणतात? कोटी चंद्र सूर्याचा प्रकाश आहे. तो प्रकाश त्या ठिकाणी प्रगट होते, आणि तो प्रकाश तुम्हाला आपल्याला पाहायचा आहे प्रत्येकाने. आणि तो प्रकाश पाहून जिवंतपणे तुम्हाला आपल्याला मुक्ती प्राप्त करायची आहे. आलं का लक्षात? इथपर्यंत आता आपलं भागवत झालं. आता राहील विषय उद्या पाहू. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु एकनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. बजरंगबली हनुमान की जय. नमः पार्वती पदे हर हर महादेव. या आरती जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने हरिचरिता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. वेद मरुदे मधुर आत्माराम मुनी सकल
चरणी पतिता आरती करू तुझ भगवंता जय हरी गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेम अमृत जननी सहज सेविका भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वताये आता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले वरित हरे हरि हंस चित्त लोक सुख मळे संत द्विज पुढे सेवनी भ्रमले कानहता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा प्राणाची कीर्तनकाराचा देवा कविवर संताचा अनुबोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कडीचा अभियंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते जीवन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नातई वदती कृष्ण मरे मी माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जगद्गुरु जगन्नाथा एकनाथा एकनाथ नाम सार महाराज बीज संसार लोकनाशी महाराजा समर्था त्रिभुवनी त्रिभुवन जगद्गुरु जगन्नाथा एकनाथ नाम सुख वाटले जीता आनंद गोपादासा धैर्य मीर गुण गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी त्रिभुवन जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भरपूर गौरा जय देव ग्रंबर परिधर सुंदर मदनारी गजानन मनमोहन सुखारी कोटीचे बीज वाजे उच्चारी पुरटी करा वांतरी जय देव शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भरपूर गौरा जय देव लोटांगर मंदिर जगन्नाथ पुढे